आणि आजचा दिवस फार पवित्र आहे, कारण आज तानाजी मालुसरे यांची खऱ्या अर्थानं काही आहे, आज पुण्यतिथी आहे का नाही? तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांच्या एक मावळ्यांपैकी ज्यांचं नाव होतं तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं की आज गड आला पण सिंह गेला, गड आला पण खऱ्या अर्थानं सिंह गेला. तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे या ठिकाणी कट्टर मावळे होते. ज्या वेळेला त्यांच्या मुलाचं काय ठरलं होतं, लग्न ठरलं रायबाचं लग्न होतं. आणि शिवाजी महाराजांनी विचार केला, अरे कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, रायबाच्या मुलाचं लग्न आहे, ऐका रायबाचं लग्न आहे, कुणाचं? तानाजी मालुसरे. त्याला म्हणून चालणार नाही, पण पर्याय नाही, तानाजी मालुसरेला यावं लागेल, राजा गेले ऐका नाही. आणि ज्या वेळेला तानाजी मालुसरेंच्या कानावर पडलं कोंढाणा किल्ला घ्यायचा आहे, त्यावेळेला गर्जना करून सांगितलं, राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, मग माझ्या रायबाचं, पण आधी लगीन कोंढाण्याचं, कोंढाणा जिंकून येऊ राज. असे मावळे त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं होते, राजांच्या तालमीमध्ये तयार झालेले. म्हणून बायकोनी ओवाळायला ताट आणलं, दिवा घेतला होता. आणि ज्या वेळेला ताट आणलं आणि ओवाळत असताना दिवा विजला. ज्या वेळेला दिवा विजला त्यावेळेला पत्नी म्हणते, जाऊ नका, आज दिवा विजला, आज तुम्ही जाणं योग्य नाही. ते म्हणे, नाही मला जावं लागेल. अगं दिवा विजवायचं काय, स्वतःच्या हातानं म्हणे दिव्याचं काय घेऊन बसली, तुझ्याच कपाळाचं कुंकू पुसतो आणि मी आल्यावर कुंकू लावतो. स्वतःच्या बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसून कोंढाणा किल्ला घ्यायला गेले आणि परत माघारी खऱ्या अर्थानं आलेच नाही. असे स्वतःच्या जीवावर उदार होणारे, माझ्या लेकाचं लग्न लेट होईल पण हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे आणि कोंढाणा किल्ला घेतला पाहिजे, असे मावळे खऱ्या अर्थानं त्या काळात होते. म्हणून म्हटलं जातं का शिवरायांचे मावळे आम्ही, दुबळे आम्हा समजू नका, शिवरायांचे मावळे आम्ही, दुबळे आम्हा समजू नका, चंदड्या करून टाकेन, नाद आमचा करू नका, नाद आमचा करू नका, नाद आमचा करू नका. असे होते तानाजी मालुसरे, ऐके नाही. म्हणजे एवढं मोठं धैर्य, एवढी मोठी हिंमत आपल्या राज्यासाठी कोण कुणासाठी जगतं, कोण कुणासाठी करतं. आज ज्याच्या त्याच्या मागं ज्याच्या त्याचा प्रपंच लागलाय, कुणाला कुणाच्या पाठीमागे पळायला वेळ आहे. पण अशी मावळे होते की शिवाजी महाराजांच्या पाठीमागे पळत होते. का? कारण हिंदवी स्वराज्याची हे राज्य स्त्रींचं व्हावं आणि ही स्त्रींची इच्छा आहे. या इच्छेसाठी, शिवाजी राजांच्या इच्छेसाठी सगळे मावळे खऱ्या अर्थाने लढत होते. म्हणून आजही तानाजी मालुसरेंचा काय केला जातो, उच्चार केला जातो. आणि सगळ्यात जवळचा मावळा म्हणून माझ्या तानाजी मालुसरेचं काय घेतलं जातं, काय घेतलं जातं, धन्य धन्य तानाजी वीर, हा 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 धन्य धन्य तानाजी वीर, धन्य धन्य तानाजी वीर, धन्य धन्य तानाजी वीर, त्याची कीर्ती बेफाम बेफाम. धन्य 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 शिवाजी सरदारजी, धन्य 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 शिवाजी सरदारजी, वा वा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. काय ताकद होती माझ्या तानाजी मालुसरेमध्ये. कोंढाणा किल्ला घेवया गेला, कोंढाणा किल्ला घ्यावया गेला, किल्ला घ्यावया गेला, कोंढाणा किल्ला घ्यावया गेला, किल्ला घ्यावया गेला, कोंढाणा किल्ला घ्यावया गेला, कोंढाणा किल्ला घ्यावया गेला, कोंढाणा किल्ला घ्यावया गेला. पण सिंह गेला, जिरहा जिरर जी, जिरहा जिरर जी, जिरा जिरा जी जी जी, जिरहा जिरा जी जी जी, मोठे मोठे ते सरदार किती केले त्यांनी धार, मोठे मोठे ते सरदार किती केले त्यांनी धार. कशी गुजारती अरे पार शिवरायाची तलवार, कशी गुजारती अरे पार शिवरायाची तलवार, कशी गुजरती अरे पार, शिवरायाची तलवार, कशी गुजरती अरे पार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार.
राहिलं कारण आज तानाजी मालुसरेंचा खऱ्या अर्थानं पुण्यतिथीचा दिवस आहे आणि ते जसे उभे राहिले तसं आपण आपल्या आईबापाच्या पाठीशी नका कोणाच्या पण त्यांच्या तरी पाठीशी खंबीरपणानं उभे राहा.